हे बघा पूजेसाठी केळवं घेऊन येत आहेत. हे बघा चला आता हे बघा एवढे आमचे आहे ना होडी बनवून झाले. हे बघा आणि हा ऋषी कुठे गेला होतास तू? फुलं काढायला गेलेलास. पूजेसाठी आपल्याला फुलं लागणार होती ना, तर फुलं काढायला ऋषी आणि संस्कार. हे बघा गावाकडे कोणताही कार्यक्रम असला ना की त्याच्यामध्ये आहे ना वाडीतल्या महिला मंडळांचा मोठा हात असतो. मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मंडळी, आज आहे ना आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा आहे. आपल्या कोकणामध्ये सत्यनारायणची पूजा असली ना की वातावरण वेगळं असतं, हे आनंदाचं वातावरण असतं. तर ही पूजा आहे ना आमच्या वाडीचे गावकर आहेत ना, त्या गावकऱ्यांच्या घराजवळ असते. तर तिथे आहेत ना आमच्या वाडीतील सगळी मंडळी जमा झाली आणि काय काय तयारी चालू आहे, कशा पद्धतीने ही पूजा असते, काय मजा असते, ते आपण ह्या व्हिडिओतून पुढे नक्कीच बघणार आहोत. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा इकडे सगळी तयारी चालू आहे आणि स्पीकर बांधायचं काम चालू आहे. आणि पव्यादा हा बघा स्पीकर देतो आहे आणि पक्याकावरती चढलेत आणि स्पीकर बांधते. हे बघा आणि खाली हे बघा आवे आणि विजेता मदत करतायत आणि बाकी आहे ना सगळीकडे हे बघा सगळी भावकी इकडे जमा झाली, इकडे तयारी करायला सुरुवात झाली आहे बघा. आणि इकडे आहे ना पूजा बांधणार आहेत. बघा चौरंग आणलं आणि चौरंगाला बाजूला आज होडीचं डेकोरेशन करणार आहेत. हे बघा होडी बनवायची, कार्पेट टाकतायत. कार्पेट बरोबर टाका. हो कार्पेट टाकताय आणि तेजस आहे आणि हा बघा सौरभ. आज ऊन पडला नाही, आता पावसाचा मळप 3-4 दिवस आहे ना, खूप पाऊस होता. हो बघा सुंदर दिसतंय, एकदम भारी. हे बघा पण पावसाचा काय भरोसा नाही, पाऊस अचानक कधी पण येऊ शकतो. त्यामुळे कसं बाहेर काय एवढा कपडा इकडे बांधलाय ना, कार्पेट टाकायचं. इकडे सगळे जेवायला बसणार आहेत. हे बघा जेवणाची व्यवस्था इकडे असणार आहे, जेवण बनवायला तिकडे पाठच्या साईडला आहे. आणि हे बघा इकडे कामाला सुरुवात झाली आणि वाडीतील सर्व महिला मंडळ हे बघा इकडे ना कांदा कापतायत. हे बघा आणि इकडे बघा आमची परी काय करतेस? चहा देते सगळ्यांना. चहा देतेस? चहा देते, चहा. परी चाय देते आणि तिकडे पण कामं चालू आहेत. हे बघा हे बघा पूजेसाठी केळवं घेऊन येत आहेत. हे बघा आणि हा बघा पूजेला लागणारी केळब्यांची जबाबदारी यांच्यावर दिलेली होती. पव्याद आहे, उदय आणि संतोष काका. हे बघा नमले रे वा. तर मंडळी हे बघा चला आता आणि आम्ही आहे ना हे बघा आता आम्ही आहे ना चाललोय हे बघा केळी तोडायला. आणि इकडं आपल्याला होडी बनवायची आहे ना, त्या होडीसाठी आहे ना केळीची सोपं लागणार आहेत आणि इथून आहे ना आपल्याला केळी घ्यायची आहे. बघा त्या इकडे केळी आहेत ना, परवाचा मोठा वारा आलेला, पाऊस लागलेला खूप. त्या पावसामुळे केळी तुटले आहेत. बघा मोडल्यात वाऱ्याने, खूप मोठा वारा आलेला, त्याने केळी सगळ्या मोडून टाकला. हो का. आणि इकडे आहे ना दीपक केळी तोडतोय आणि दीपकच्या मदतीला आलाय हा बघा तेजस आहे आणि इकडे भूषण आणि इकडे बघा राहुल आहे. हा बघा एवढी एक केळ तोडले, एवढी एक बस होईल काय? बस झाली. चला आणि चला होडी बांधायची तयारी सुरू झाली.
आणि मेन कारागीर आमचा काजी आहे. हा बघा, हा होळीवाला आहे. हे काजा होळीवाला तू आहेस ना? होळीवाला काजी आहे. आणि हे सगळेजण काजाला मदत करतात. आता हे बघा, एवढे आमचे आहे ना होडी बनवून झाले. अजून या होडीला आहे ना कॉर्नर आपल्याला मस्तपैकी शेप द्यायचा आहे. आणि हे पण काम एकदम भारी केले. हा बघा, हा झेंडा आहे ना, हा पण केळीच्या सोपाचाच आहे. बघा, असं वाटतंय की हा पण ही बारीक कापड आहे. आणि इकडं मस्तपैकी सगळ्यांची मेहनत बघा. तर मंडळी, चला आता आम्ही चाललोय पूजेकडे. घरी आलेलो आणि बघा हे सगळेजण आहेत ना इकडे बसलेत. घरी आलेलो कारण आपल्याला आहे ना घरातून पूजेकडे घेऊन जायचं होतं. ही नाल आहे आणि हे टाल आहेत. आणि इकडं पव्या आलाय प्रसादासाठी टोप घ्यायला. हे बघा, प्रसादाचा टोप घ्यायचा होता घरातून. टोप आणि हा पलिता घ्यायला आलाय. तर चला हे सगळं घेऊन आम्ही चाललो आता पूजेकडं. हे बघा, आणि हा ऋषी कुठे गेला होतास तू? फुलं काढायला गेलेला. पूजेसाठी आपल्याला फुलं लागणार होती ना, ते फुलं काढायला ऋषी आणि संस्कार हे बघा, हे दोघं जण फुलं काढायला गेले. तर चला आता आपण चाललोय पूजेकडे. हे बघा, आणि नाल घेऊन चाललाय सोहम. मंडळी, गावाकडे कोणताही कार्यक्रम असला ना की त्याच्यामध्ये आहे ना वाडीतल्या महिला मंडळांचा मोठा हात असतो. तर आहे ना हे बघा, इकडे आज आमच्या वाडीमध्ये सार्वजनिक पूजा आहे. या सार्वजनिक पूजेनिमित्त सर्वांना जेवण असणार आहे. आणि हे बघा, इकडे सगळ्या वाडीतील महिला मंडळ जेवण बनवतात. आणि आपल्याकडे मे महिना असेल ना, मे महिना आला की सगळ्यांकडे कार्यक्रम असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरी काही जेवण बनवायची गरज पडत नाही. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी कोणाकडे आमच्याकडे कार्यक्रम असतातच. हे बघा, पूजा किंवा लग्नाच्या पूजा असतात, सार्वजनिक पूजा, असे काही ना काहीतरी कार्यक्रम मे महिन्यामध्येच असतात. तर सहसा जास्त करून घरामध्ये कोण जेवण बनवत नाही. असेच कार्यक्रम असतात तिकडे जेवणाची सोय सगळ्यांची होते. तर इकडे बघा, आज आहे ना आमच्या वाडीतील महिला मंडळ इकडे जेवण बनवत आहे. आणि हे बघा, इकडे हा मस्तपैकी चुली आहेत आणि गरम गरम असं मस्तपैकी जेवण जेवायला मिळणार आहे चुलीवरचं. आणि चुलीवरच्या जेवणाची चव ही वेगळीच असते. हे बघा, प्रार्थनाद्वारे प्रार्थनापूर्वक नमस्कार आम्ही नमस्कृमी अनेना एकमेकांना आणि या पूजा सकल व्यवहारा बुद्धी दाता श्री महागणपती प्रियता आस्ती मान्यता म्हणजे त्या सगळ्या देवांना डंक वाजला स्वयंभू बाजीन प्रगट झाला वरदान जुगाई मातम त्यांच्या शक्तीला आरती ओवाळू चला
जाऊन आली त्वरे प्रसाद पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वा शुभ सकाळ मंडळी. तर मंडळी, तुम्ही आमच्या वाडीचा पूजेचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. पूजेची तयारी ही वाडीतील सगळे मंडळी एकत्र येऊन करतात आणि खूप मजा आली पूजेच्या दिवशी. पूजा झाल्यानंतर पूजेची आरती झाली. आरती झाल्यानंतर मग जे पाहुणे मंडळी आलेले असतात पूजेच्या पाया पडायला त्यांना जेवणाचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर भजन झालं. भजनानंतर मग जी लहान लहान मुलं होती त्यांचा डान्स होता आणि त्यानंतर मग जी लहान लहान मुलं होती वाडीतली आणि वाडीच्या बाहेरची त्यांना सर्वांना आपण शालेय वस्तूचं वाटप केलं. तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. हे बघा, ही सगळी केमरी आहेत ना, सगळे डोळ्यावर फिरतात कारण आता आंबे आणि फणस पिकायला लागले. त्याच्यामुळं छोटे छोटे जी पाखरं असतात, केमरी, आपल्या कोकणामध्ये त्याला केमरी बोलतात, बाकी ठिकाणी काय बोलत असतील माहिती नाही. ते आता ना सध्या असं बसलो ना सगळे फिरायला लागले, आपल्या डोळ्यासमोर येतात. केमरी म्हणजे आपल्याकडील जे कोकणातील माणसं आहेत त्यांना माहिती असेल केमरी म्हणजे काय. तर चला, भेटूया आता आपण आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हा व्हिडिओ 15 तारखेचा आहे, तो थोडा एडिट करायला टाईम गेला आपल्याला म्हणून आज टाकला आहे. तर चला मंडळी, आता भेटूया आपण आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.